नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, 14 एप्रिल म्हणजेच भीम जयंती मोठ्या थाटामाटात संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात, जगभरात साजरी झाली. भीम जयंती साजरी करत असताना अनेक भीमसैनिक अनेक आपापल्या कामांवरून सुट्ट्या घेतात आणि आपला सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. परंतु मित्रांनो, नीता अंबानी स्कूलच्या मॅनेजरने जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला व त्या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानच केला नाही, तर जो व्यक्ती त्या ठिकाणी सुट्टी मागायला गेला होता, त्या स्कूलमध्ये काम करणारा जो कर्मचारी होता, त्याला देखील त्याने उलटसुलट बोलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. तर तो नेमकं काय म्हटलाय, संपूर्ण प्रकरण काय आहे, आपण पाहणारच आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वात अगोदर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलंय की नीता अंबानी स्कूलमध्ये एक भीमसैनिक कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. त्या ठिकाणी काम करत असताना आमचा सण जवळ येतो किंवा भीमजयंती जवळ येते, म्हणून आम्हाला ती साजरी करायची, त्यासाठी मला सुट्टी हवी, अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. तर जेव्हा त्यांनी मागणी केली तेव्हा त्या ठिकाणी त्या स्कूलचा जो मॅनेजर होता त्याने ज्या सुट्टी तर दिलीच नाही, परंतु त्या उलट त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान करत अपशब्द वापरले. ही गोष्ट त्या कर्मचाऱ्याला खटकली आणि त्यानंतर त्याने ज्या त्या ठिकाणी भीमसैनिकांना ही माहिती त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांना कळली. तेव्हा कुर्ल्यामधील भीमसैनिक थेट त्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तर लावलाच, परंतु ज्या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला होता त्याला जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या समोर नतमस्तक व्हायला लावलं आणि नीता अंबानी स्कूलला दाखवून दिलं की आम्ही जे आहे भीमसैनिक आहोत, आम्ही कुणालाही किती तुमच्याकडे पैसा असला किंवा किती तुमचा मोठा माज असला तर आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागायला त्यांना भाग पाडलं. जेव्हा भीम जयंती ती तेव्हा अशा अनेक प्रकरणं समोर येतात की लोकांच्या मनातील जो जातीवाद आहे तो उफळून येताना आपल्याला दिसतो. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.